नमस्कार. आज आपण एका भन्नाट प्रवासाबद्दल बोलणार आहोत. एका औषधाच्या शोधाची कहाणी, जी सुरू झाली शेतामध्ये आणि त्यात काय काय आलं बघा. गुरंढोरं, बुरशी आलेला चारा, उंदीर मारायचं विष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा. म्हणजे सगळा योगायोगाचा खेळ. आपण ही चर्चा वॉरफेरेन सेरेंडिपिटी फ्रॉम फार्म टू फार्मसी या माहितीतून घेतलेल्या काही मुद्द्यांवर आधारित करत आहोत. आपलं उद्दिष्ट आहे हे समजून घेणं की कसं एका म्हणजे बघा शेतातल्या साध्या समस्येतून एक एवढं महत्त्वाचं औषध तयार झालं. यातले अनपेक्षित टप्पे, योगायोग आणि एका वस्तूचा दुसऱ्याच कामासाठी वापर, हे सगळं आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर गोष्ट आहे 1920च्या दशकातली. तेव्हा अमेरिका आणि कॅनडातले शेतकरी एका मोठ्या संकटात सापडले होते. त्यांच्या गुरांना एक विचित्र आणि गंभीर आजार झाला होता. त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की एक गवत असतं, गोड क्लोवर म्हणतात त्याला, म्हणजे मेलिलोटस. ते जेव्हा खराब व्हायचं, बुरशी लागायची त्याला, तर ते खाल्ल्यावर गुरांना भयानक रक्तस्राव व्हायचा. म्हणजे छोटीशी जखम झाली तरी रक्त थांबायचंच नाही. आणि यात अनेक गुरं दगावत होती. हो, अगदी. आणि पशुवैद्यकांनी पण हे लवकर ओळखलं. त्यांच्या लक्षात आलं की या बुरशी आलेल्या चाऱ्यात काहीतरी असं होतं ज्यामुळे गुरांच्या रक्तातली जी गोठण्याची क्षमता असते ना, म्हणजे प्रोथ्रॉम्बिन फॅक्टर म्हणतात त्याला, तो कमी होत होता. आणि त्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे मूळ कारण त्या चाऱ्यात होतं हे कळलं. पण मग यावर उपाय शोधायला सुरुवात कशी झाली? इथूनच वैज्ञानिक शोधाचा टप्पा सुरू झाला असेल, नाही का? अगदी तसंच. आणि त्याची सुरुवात पण मोठी नाट्यमय आहे. 1933 सालची गोष्ट आहे. विस्कॉन्सिनमध्ये प्रचंड थंडी होती, बर्फाचं वादळ वगैरे सुरू होतं. अशा वातावरणात एक शेतकरी खूप हताश झालेला, खूप लांबचा प्रवास करून युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मॅडिसिनला पोचला. अरे बापरे, एकटा आला होता की काही सोबत आणलं होतं? नाही, एकटा नव्हता. त्याच्यासोबत काय होतं बघा, एक मेलेली गाय, एका डब्यात न गोठलेलं रक्त आणि तो बुरशी आलेला चारा. आणि तो थेट पोहोचला डॉक्टर कार्ल पॉल लिंक नावाच्या एका बायोकेमिस्टच्या लॅबमध्ये. म्हणजे मदतीसाठी आला होता तो. म्हणजे अक्षरशः पुरावाच घेऊन गेला होता तो. डॉक्टर लिंक आणि त्यांच्या टीमसमोर हे मोठंच आव्हान उभं राहिलं असणार मग. निश्चितच. आणि डॉक्टर लिंक आणि त्यांच्या टीमने ते स्वीकारलं. पुढची अनेक वर्ष त्यांनी अक्षरशः वाहून घेतली. कशासाठी? तर त्या चाऱ्यातला नेमका कोणता घटक आहे जो हा रक्तस्राव करतोय ते शोधून काढण्यासाठी. त्याला वेगळं करण्यासाठी खूप म्हणजे खूप कष्ट घेतले त्यांनी. या प्रवासात अनेक अडचणी आल्या असणार. आणि मग त्यांना यश कधी मिळालं? इतक्या वर्षांनंतर तो घटक सापडला का? हो, यश मिळालं. 1939 मध्ये बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना तो रासायनिक घटक वेगळा करता आला. आणि त्यांनी त्याला नाव दिलं डायकोमेरॉल. डायकोमेरॉल हे नाव कसं ठेवलं? काही खास कारण? हो, आहे ना. त्यांना असं आढळलं की ते जे गोड क्लोव्हर गवत आहे त्याला एक गोडसर वास येतो. तो कोमारीन नावाच्या एका नैसर्गिक घटकामुळे येतो. आणि जेव्हा हा चारा खराब होतो, त्यावर बुरशी वाढते, तेव्हा त्या कोमारीनचं रूपांतर होतं डायकोमेरॉलमध्ये. म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच होती, पण ती गुरांसाठी घातक ठरत होती. अच्छा, हा तो मोठा शोध होता. मग याचा वापर लगेच औषध म्हणून सुरू झाला का? म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी वगैरे? हो, त्या दिशेने विचार सुरू झाला होता. साधारण 1941च्या आसपास डायकोमेरॉलच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या. अँटीकोॲग्युलंट म्हणून, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या टाळायला याचा उपयोग होईल का हे बघत होते. पण त्यात एक अडचण होती. काय अडचण होती? त्याचं मॅनेजमेंट करणं खूप अवघड होतं. म्हणजे पेशंटला किती डोस द्यायचा, कसा द्यायचा हे ठरवणं खूप किचकट होतं. कारण त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार बदलायचा. कधीकधी एकाच व्यक्तीमध्ये पण वेगवेगळ्या वेळी वेगळा परिणाम दिसायचा. त्यामुळे ते सुरक्षितपणे वापरणं जरा चॅलेंजिंग होतं. म्हणजे उत्तर सापडलं होतं, पण ते वापरायला सोपं नव्हतं. मग पुढे काय झालं? इथंच कथेला काहीतरी वेगळं वळण मिळालं असणार, बरोबर? त्यांना ॲनालॉग म्हणतात. यामागे विचार असा होता की कदाचित यांपैकी एखादं संयुग मूळ डायकोमेरॉलपेक्षा जास्त चांगलं असेल, जास्त इफेक्टिव्ह, जास्त स्थिर किंवा वापरायला सोपं. आणि सापडलं का असं काहीतरी या 100 पैकी? हो, नक्कीच. या 100 पैकी ॲनालॉग 42 नावाचं एक संयुग होतं. ते डायकोमेरॉलपेक्षा खूपच जास्त प्रभावी आणि स्थिर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे रक्त पातळ करण्याच्या बाबतीत ते जास्त पॉवरफुल होतं. मग तर उत्तम झालं.
याचा उपयोग औषध म्हणून का नाही केला लगेच? हे तर डायकोमॅरोलपेक्षा चांगलं होतं म्हणताय तुम्ही. इथेच तर खरी गंमत आहे. डॉक्टर लिंगच्या डोक्यात त्यावेळी वेगळंच विचार आला. त्यांना वाटलं की हे संयोग एवढं प्रभावी आहे की माणसांवर वापरण्यापेक्षा याचा उपयोग उंदीर, घुशींसारखे जे त्रासदायक प्राणी आहेत ना, त्यांना मारण्यासाठी जास्त चांगला होऊ शकेल. कारण ते जास्त शक्तिशाली होतं. प्राण्यांसाठी ते घातक ठरू शकत होतं. म्हणून त्यांनी काय केलं, या ॲनालॉग 42चा परवाना औषध म्हणून नाही, तर उंदीर मारायचं विष म्हणजे रोडेंटिसाइड म्हणून दिला. काय सांगताय? अरे देवा! म्हणजे ज्याचा शोध लागलाय एका वैद्यकीय समस्येवर उपाय म्हणून त्याचा पहिला उपयोग केला गेला उंदीर नाशक म्हणून. हे तर कमाल आहे. म्हणजे रिपर्पजिंगचं उत्तम उदाहरण म्हणायचं. अगदी तसंच. बघा ना, किती अनपेक्षित वळण आहे हे. एका आजारावरचं औषध शोधता शोधता तयार झालेलं संयोग चक्क उंदीर मारायला वापरलं गेलं. हा योगायोगच म्हणायचा. आणि या संयोगाला नंतर एक नाव पण मिळालं. कोणतं नाव? या रिसर्चला मदत केली होती विस्कॉन्सिन अल्युमिनी रिसर्च फाउंडेशन. त्यांच्या नावातले पहिले 4 अक्षरं वॉर्फ आणि मूळ घटक कौमारीनमधला शेवटचा भाग एरिन असं मिळून झालं वॉर्फ प्लस एरिन इज इक्वल टू वॉर्फेरिन. वाव! म्हणजे आज जे एवढं महत्वाचं औषध आहे त्याचं नाव एका रिसर्च संस्थेवरून आणि वनस्पती घटकावरून आलं आहे. आणि 1948 मध्ये ते ऑफिशियली उंदीरनाशक म्हणून बाजारात आलं. हो, त्यामुळे काही काळ त्याची ओळख उंदराचं विष अशीच होती. आणि ते त्या कामात खूप यशस्वी पण ठरलं. मग प्रश्न हा आहे की हे उंदराचं विष माणसांसाठी जीवन वाचवणारं औषध कसं काय बनलं? इथेही नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग घडलं असणार. नक्कीच घडलं. 1951 साली एक खूप महत्वाची पण दुःखद घटना घडली. याच घटनेनं वॉरफेरिनच्या कथेला पुन्हा एक नवं वळण दिलं. अमेरिकन सैन्यात नुकताच भरती झालेला एक तरुण होता. त्यानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी त्यानं काय वापरलं असेल याचा अंदाज लावू शकता का? त्याने तेच वापरलं असणार. वॉरफेरिन असलेलं उंदीरनाशक. बरोबर. त्याने वॉरफेरिनची खूप मोठी मात्रा घेतली होती. त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. शरीरात आतल्या आत रक्तस्राव सुरू झाला होता आणि त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होती. अरे रे, खूप वाईट घटना ही. पण यातून वॉरफेरिनबद्दल काय कळालं? तो तरुण वाचला का शेवटी? सुदैवाने तो वाचला. डॉक्टरांनी काय केलं, त्याला लगेच व्हिटॅमिन केचे मोठे डोस दिले आणि गरज लागली तसं रक्त पण दिलं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन. या उपायांमुळे वॉरफेरिनचा जो परिणाम होता तो उलटवण्यात आला आणि त्याचा जीव वाचला. पण या दुःखद घटनेतून 2 खूप महत्वाच्या गोष्टी मेडिकल फील्डला कळाल्या. कोणत्या होत्या त्या 2 गोष्टी? जे उतारा उपलब्ध आहे त्यामुळे ते आधी वाटत होतं तेवढं धोकादायक नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी जास्त प्रमाणात ते धोकादायक असलं तरी योग्य मेडिकल सुपरविजन खाली आणि व्हिटॅमिन के हाताशी असेल तर त्याचा माणसांमध्ये सुरक्षित वापर करणं शक्य आहे. धोका टाळता येऊ शकतो. म्हणजे एका व्यक्तीच्या आत्महत्येच्या प्रयत्नातून मिळालेल्या माहितीमुळे वॉरफेरिन पुन्हा एकदा औषध म्हणून वापरात येण्याचा मार्ग मोकळा झाला. हा तर खरंच सेरेंडिपिटीचा म्हणजे अनपेक्षित योगायोगाचाच भाग आहे. अगदी. या घटनेनंतर मग वॉरफेरिनवरच्या मानवी चाचण्या जास्त गांभीर्याने आणि नव्या नम्मिकेनं सुरू झाल्या. आणि मग 1954 साली अमेरिकेच्या FDAने वॉरफेरिन सोडियमला कॉमाडिन या ब्रँड नावानं माणसांमध्ये अँटीकोॲग्युलंट म्हणून वापरायला ऑफिशियल मान्यता दिली. पण तरीसुद्धा म्हणजे ज्याची ओळख उंदराचं विष अशी होती त्या औषधावर लोकांचा विश्वास बसवणं किंवा डॉक्टरांना ते वापरायला लावणं हे सोपं नसावं सुरुवातीला. बरोबर आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला आणखी एका मोठ्या घटनेनं मदत केली. 1955 मध्ये काय झालं, अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट डी आयझनहॉवर त्यांना हार्ट अटॅक आला. मोठा अटॅक होता तो. आणि त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी वॉरफेरिन वापरलं आणि ते उपचार यशस्वी ठरले. ते बरे झाले. अरे वा! खुद राष्ट्राध्यक्षांवर उपचार ही तर खूप मोठी गोष्ट झाली असणार तेव्हा. हो ना. या एका घटनेनं वॉरफेरिनबद्दल लोकांच्या आणि डॉक्टरांच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण झाला. राष्ट्राध्यक्षांवर यशस्वी उपचार झाल्यावर उंदराच्या विषाला एक प्रकारची वैद्यकीय प्रतिष्ठा मिळाली. आणि मग जगभरात रक्ताच्या गुठळ्याशी संबंधित आजारांवर त्याचा वापर खूप वाढला. तर मग या सगळ्या प्रवासाचा अर्थ काय काढायचा? म्हणजे बघा, एका शेतातल्या गुरांच्या त्रासातून सुरू झालेली गोष्ट, डॉक्टर लिंक आणि त्यांच्या टीमची मेहनत, डायकोमॅरोलचा शोध, त्याचा अचानक उंदीरनाशक म्हणून वापर म्हणजे वॉरफेरिनचा जन्म, आणि मग परत एका दुःखद घटनेतून आणि राष्ट्राध्यक्षांवरील उपचारांमधून त्याचं जीवनदायी औषध बनणं.
वॉरफेरिनचा हा सगळा प्रवास म्हणजे विज्ञानातल्या अनिश्चिततेचं आणि अनपेक्षित शोधांचे एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. ही कथा आपल्याला खूप काही सांगते. यात योगायोगाची भूमिका आहे, म्हणजे सेरेंडिपिटी. यात निरीक्षणाचं महत्त्व आहे. वैज्ञानिक चिकाटी आहे डॉक्टर लिंक आणि त्यांचं काम बघा. आणि अनपेक्षित घटना कशा दिशा बदलू शकतात, हेही आहे. तो आत्महत्येचा प्रयत्न, राष्ट्राध्यक्षांवरचे उपचार, या सगळ्या गोष्टी औषध शोधण्याच्या प्रक्रियेत आणि रिपर्पोजिंगमध्ये म्हणजे आहे त्या वस्तूचा नवीन कामासाठी वापर करण्यात किती महत्त्वाच्या ठरतात, हे यातून दिसतं. याला जर आपण मोठ्या कॅनव्हसवर पाहिलं तर जाणवतं की विज्ञानातले अनेक मोठे शोध हे ठरवून केलेल्या मार्गांपेक्षा असे अनपेक्षितपणेच लागले आहेत. वॉरफेरिनची कहाणी हेच सांगते की उत्तरं कधीकधी अनपेक्षित ठिकाणी सापडतात. हे अगदी खरं आहे. आणि या सगळ्या माहितीवर विचार केल्यावर एक विचार मनात येतो. आज आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या एका कामासाठी बनवल्या गेल्या आहेत किंवा वापरल्या जात आहेत, पण कोणास ठाऊक भविष्यात कोणत्या तरी अनपेक्षित गरजेमुळे किंवा योगायोगाने त्याच गोष्टींचा वापर एका पूर्णपणे वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या कामासाठी होऊ शकेल, म्हणजे वॉरफेरिनसारखं. कोण जाणे आपल्या अवतीभवतीच्या कोणत्या सामान्य गोष्टीत भविष्यातला एखादा मोठा शोध लपलेला असेल.